या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहात, पदसिद्ध अध्यक्ष आहात, खासदार म्हणून. अंबेजोगाईच्या या रुग्णालयामध्ये अशा घटना सतत होतात. या संदर्भात तुमची काय भूमिका आणि आजच्या घटनेसंदर्भात तुमचं काय मत? नाही, ही झालेली घटना तसं निंदनीय आहे. सिक्युरिटीला दिलेली जबाबदारी पार पाडताना त्यांनी लोकांवर अन्याय नाही केला पाहिजे, पण आम जनतेवर अन्याय होतो आहे. ह्या गोष्टीचे मी आता आदरणीय डीन साहेबाला सुद्धा निर्देश दिलेले आहेत किंवा त्यांची संबंधित जी कंपनी त्याच्याबद्दल त्या कारवाईची प्रस्तावित करा. आम्ही त्यांचे परत शासनाकडे या संदर्भात त्यांच्यावर काय करता येईल ती बघू. आणि विषय दुसरा राहिला मारामारीचा, जी मारलेलं आहे त्याच्यानुसार नियमानुसार जी कायद्यानुसार कारवाई होईल ती पोलीस यंत्रणेला पण सांगतोय मी आता की ते नियमाप्रमाणे करा. ते पण करायला तयार आहेत. त्यांचं पण कसं आहे की आता आपल्या ह्या परिसरामध्ये सिक्युरिटी असणं आवश्यक आहे का आहे, पण दुसरा विषय असा आहे की सिक्युरिटीला मारायचा अधिकार कोण दिला? सिक्युरिटी करून तुम्ही त्यांना वडा बाजूला घ्या, सांगा, सगळ्यासमोर करा, पण ते जरी एका खोलीमध्ये नेऊन मारित असले तर अत्यंत चुकीचं आहे ना. आणि ज्या ठिकाणी ज्या परिसरात ते मारतात तिथला CCTV बंद आहे. ती पण डीन साहेबाला मी सांगितलं तर ती बघतो बोलत आहेत. आता ते बघून एकदा त्याच्यावर डीन जरी असली तरी डीन काय प्रत्येक गोष्टीला जबाबदार आहेत असं माझं मत नाही, पण डीनचं कंट्रोल करणं जबाबदारी आहे. ती त्या पद्धतीने माझं पुढचं आहे का ना, माझं म्हणणं असं आहे की डीनची सर्वस्वी जबाबदारी आहे. पण विषय असा आहे की या घटनेला जी डीनच जबाबदार आहेत असं म्हणण्यापेक्षा ही घटना का घडली ह्याच्या खोलात जाऊन आपण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे ही घटना घडली नाही पाहिजे. आपल्या सर्वसाधारण जे लोकांना त्रास होते ते डीन साहेबांनी सुद्धा त्या पद्धतीने लक्ष घातलं पाहिजे. ह्याच्यात कुठं आता बऱ्याच जणांचं काही येतो वेगळं की राजकारण वगैरे अशा डीन साहेबांनी होऊ देऊ नयेत असं त्यांना पण मी सांगितलं आणि आणखी परत मी सांगणार आहे. आणखी मिटिंग एकदा लावून मिटिंगमध्ये पण मी बोलणार आहे. वकील संघाने या संदर्भात या घटनेसंदर्भात स्वतंत्र बैठक बोलवली. अभ्यागत मंडळ या घटनेच्या झाल्यानंतर यापूर्वीच्या घटना आणि आजची घटना या दोन्ही घटनेच्या संदर्भात स्वतंत्र काही अभ्यागत मंडळाची बैठक अभ्यागत मंडळाची बैठक आम्ही घेणार का? नाही, या झालेल्या घटनेला धरून आम्ही अभ्यागत मंडळाची बैठकसुद्धा लवकरात लवकर लावू. त्याच्यावर असं का घडतंय आणि कशामुळे लोकांना त्रास होते, कारण एवढाच एक विषय नाही, विषय आणखी बरेच प्रचंड आहेत. काही डॉक्टर्स मुली आहेत किंवा लेडीज आहेत किंवा बाकी जर पोरं आहेत त्यांना कुणी डबा ठेवून येऊन कसे होऊन एवढ्या साध्या साध्या गोष्टीवर जर मारहाण केली जात असेल, त्यांच्यावर दहशत निर्माण केली असेल तर ती चुकीचं आहे. त्या पद्धतीने आम्ही करू. आणि ते कसं असते ते काही घटना घडली की ती परत आणखी कुठंतरी यंत्रणेला सांगणार नाही आमची चूक नाही आम्ही आता करतो म्हणून सगळं दवाखाना आहे असंही चालणार नाही. ती नसले तरी दवाखाना इथून मागे चालूच आहे. सुरक्षा रक्षक हे नेमके कोणासाठी? सुरक्षा रक्षकासाठी का यांना रुग्णाच्या नातेवाईकांना मारण्यासाठी? नाही, दोन्ही घटना तुम्ही बोलता ती एकदम खऱ्या आहेत, पण विषय असा आहे की सुरक्षा रक्षकाची जबाबदारी की नागरिकांना प्रथम संरक्षण देणे, द्वितीय विषय केला तर डॉक्टरला संरक्षण देणे. उद्या डॉक्टरसुद्धा आहेत, या डॉक्टरला पण संरक्षण झालं पाहिजे, जनतेला रुग्णाला सगळ्याला संरक्षण झालं पाहिजे. एखादा येऊन जर कुणी अंदागुंदी करत असेल त्याला पोलिसच्या ताब्यात द्या ना. अशा गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत, पण त्यांनी तीच पोलिसचा अधिकार वापरायलेत. पोलिसापेक्षा पोलिसालाही मारायचा अधिकार नाही, ते अधिकार वापरत आहेत. हे चुकीचं आहे. ठीक आहे, आता ते गोष्टीचं आपण एकदा बघू काय काय करतायत. हे टेंडर रद्द करण्यासाठी आपली काय भूमिका आहे? मी तेच सांगितलं, अभ्यागत मंडळाची एक बैठक लावूयात. बैठक लावून डीन साहेबांचा एक त्यांनी कमिटी नेमली, त्यांचाही अहवाल घेऊ. त्या कमिटीचा अहवालसुद्धा आम्ही त्या मंडळात घेऊन तिथून त्याच्यानंतर आपण त्याला काय जी करता येते नियमाप्रमाणे ते करायचा प्रयत्न करू ना. एखाद्या या रुग्णालयाच्या परिसरामध्ये जर त्यांच्या वतीने चूक झाली तर त्यांना एन्क्वायरी करून त्यांना पनिश करायची 100% आपण त्यांना पनिश करू. त्यांना आपल्याला कसं ती प्रायव्हेट कंपनी आहे, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांना ते कंत्राट दिलेलं आहे. त्याच्यामुळं डीन साहेबाच्या अधिकारात जरी असलं तरी डीन त्यांना निलंबित करू शकत नाही. त्यांना त्यांच्या कंपनीला सांगून आम्हाला ते नको आहेत म्हणून सांगू शकतील, त्याची कारवाई जागेपासून परावृत्त त्याला 100% करू शकतात, वाचवू शकतात. त्यांच्यावर कारवाई किती कालच्या घटनेमधल्या किती लोकांना त्यांच्या त्या मूळ पदापासून परावृत्त केलेलं नाही, आणखी मला तिची माहिती घ्यावं लागेल. मी आता आलोय तर आहेत समोर, सांगा तुम्ही किती लोकांना ज्यांच्यावर आरोप आहे? 14 लोकांना रजेवर पाठवले सक्तीच्या. पण सक्तीची रजा हा नाही विषय, त्यांना त्यांच्या कंपनीलाच आपण ह्याचे करू काय करता येईल ते कंपनी विरोधात, कारण आपला अधिकार नाही ते त्यांनाही करायचा. पण यांनी सांगून ते 14 घेतले. त्याच्यातला एक माणूस आणखी इथं आहे असं कळत होतं, ते सुद्धा एकही माणूस त्याच्यातला राहिला नाही पाहिजे. जी 14 लोक म्हणजे हे टोटल जे आहे त्याच्यातले जर 14 लोक असे असतील तर मग काय एक शिफ्टला काय करणार लोकांचा अन्यायच आहे. पण आपण हे 100% दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करू.